आणि म्हणून महाविकास आघाडीला महाराष्ट्रातून हद्दपार करा, स्थैर्य, शांतता, प्रगती ही हवी असेल तर असं आमचं आव्हान आम्ही जनतेला त्या ठिकाणी करतो. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्रात सुद्धा जी नावं येत आहेत ना ती सहज येत नाहीत. म्हणजे याकूब मेमनचं समर्थन हे काँग्रेस आणि महाविकास आघाडीतली लोक करतात, कारण जिथे जिथे राज्य त्यांचं येईल राज्यात तिथे अशा घटकांचे समर्थक महाविकास आघाडी होते. केवळ याकूब मेमनच नाही, इब्राहिम मुसा जो मुंबई साखळी बॉम्ब हल्ल्यातील सिद्ध आरोपी, तो प्रचार करत होता लोकसभेला उबाटा शिवसेनेचा. हे सहज होत नाही. हे लागे बांधे कुठेतरी अशांतता आणि अस्थैर्य निर्माण करणाऱ्या लोकांशी यांचे आहेत. कसाबच्या भूमिकेचं समर्थन म्हणजे आमचे वीर पोलीस जवान जे मारले गेले, हौतात्म्य त्यांना मिळालं, बलिदान त्यांनी दिलं, त्या गोळ्या कसाबच्या नव्हत्याच अशी भूमिका उबाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार उगाच नाही मांडत. कारण त्यांची ही सगळी साखळी जम्मू काश्मीर ते महाराष्ट्रात जिथे जिथे राज्यात अशी अशांतता निर्माण करणारी आरोप सिद्ध लोक आहेत त्यांच्याशी यांची आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील जनतेला आमची कळकळीची विनंती आहे, या प्रवृत्तींना हद्दपार करा, महाविकास आघाडीला हद्दपार करा. तिसरा मुद्दा आहे जो थेट सवाल आमचा उद्धवजींना आहे. आपले मित्र असलेल्या काँग्रेसने मुंबईमध्ये मुंबई काँग्रेसने 11 उमेदवार जे दिले त्यापैकी 2च केवळ मराठी उमेदवार दिले. पास व्हायला तरी 30-35% मार्क लागतात, पण तेवढेही उमेदवार काँग्रेसने मराठी दिले नाहीत. हा मराठी द्वेष जो काँग्रेसने दाखवलाय त्यावर उद्धवजी तुमच्या पक्षाची भूमिका काय? बरं, त्यात सुद्धा आपल्याला लक्षात येईल, खरं तर त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, पण तरी या गोष्टीचं उत्तर काँग्रेसलाही द्यायला लागेल आणि उद्धवजींना भूमिका स्पष्ट करावी लागेल की जे मराठी चेहरे आहेत काँग्रेसचे त्यांना डावललं गेलंय. मग आमचे भाई जगताप असतील, मधुकर रंडा चव्हाण असतील, सचिन सावंत असतील, असे जे काही तसे राहिलेत मोजकेच, पण या सगळ्यांना मराठी आहेत, मराठा आहेत किंवा मराठी आहेत म्हणून यांना कात्रजचा घाट काँग्रेसने दाखवलाय. का? एवढा काँग्रेसचा मराठी द्वेष उद्धवजी, यावर तुम्ही भूमिका काय मांडणार? तुम्ही सहन करणार का? आणि हा प्रश्न यासाठी प्रासंगिक आहे कारण काँग्रेसची भूमिका महाराष्ट्र विरोधी, मराठी द्वेषी ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून आहे. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला सुद्धा यांचे सर्वोच्च नेते, यांचे म्हणजे काँग्रेसचे, हे छाती पिटून पिटून सांगत होते महाराष्ट्र हे भाषिक राज्य आम्ही होऊ देणार नाही. समस्त महाराष्ट्र पेटून उठला, एकत्रित आला, आंदोलन केलं, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. तर आंदोलनकर्त्यांवर म्हणजे घरात बसलेल्या आंदोलनाकर्त्या माणसाला सुद्धा घरात गोळा घालून घुसून मारलेला आहे. आमचे 106 या चळवळीत आमच्या मराठी माणसाने हौतात्म्य दिलंय आणि म्हणून हुतात्मा चौक त्या ठिकाणी आमच्याकडे आहे.
या मराठी माणसाच्या छाताडावर गोळ्या याच काँग्रेसने घातल्या आहेत. भाषिक राज्याला महाराष्ट्र वेगळा विरोध काँग्रेसने केलाय आणि तीच भूमिका आता मुंबईत 11 पैकी 2 फक्त मराठी हा महाराष्ट्र विरोधी आणि मराठी द्वेष असलेल्या काँग्रेसच्या भूमिकेवर उद्धवजी तुम्ही भूमिका स्पष्ट करा, हे आमचं त्यांना आव्हान आहे. मला जे बोलायचं होतं ते मी बोललोय. बाकी आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारा. चांगलं आहे. प्रत्येकाला आपली लोकशाहीमध्ये भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी तो मांडलाय, त्यामुळे तुर्तास मी चांगला आहे असं म्हणेन. सर, केंद्रीय निवडणूक आयोगानं रश्मी शुक्ला यांची बदली जी आहे केली पाहायला मिळते. इथे राज्यातल्या विरोधकांनी सुद्धा मागणी जाहीर केली होती, काँग्रेसने सुद्धा मागणी केली होती. संजय राऊत म्हणाले होते की पुन्हा एकदा आपली वोट टॅपिंग जी आहे ती रश्मी शुक्ला सुद्धा करतायत असं त्यांनी आरोप केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगानं ती बदली केलेली आहे. मुळात 2 पद्धतीने या सगळ्या घटनेला बघितलं पाहिजे. एखाद्या अधिकाऱ्याला टार्गेट करून अशा पद्धतीने समाजामध्ये त्याला टोचणं, टार्गेट करणं, कॉर्नर करायचा प्रयत्न करणं, हे एका राष्ट्रीय पक्षाची भूमिका आज काँग्रेसने घेतली आहे, उद्या त्यांनाही भारी पडू शकते आणि व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात. हे काँग्रेसने लक्षात ठेवा. पहिलं उत्तर. दुसरं, आता तरी रेकॉर्डवर तुम्ही घ्या काँग्रेसला, निवडणूक आयोग निष्पक्ष आहे की नाही. जर रश्मी शुक्ला यांची बदली निवडणूक आयोगाने केली तर उद्या स्वतःच्या मनासारखं झालं नाही का विश्वविख्यात प्रवक्ते पत्रकार पोपटलाल ते स्पॉट नाना ह्या सगळ्या मंडळींनी परत टाहो निवडणूक आयोगाच्या विरोधात काढायचा, हे चालणार नाही दुटप्पीपणा. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने केलेलं काम समाधानकारक आज वाटत असेल तर हरियाणातल्या पराभवामध्ये वाटत नव्हतं. हे खोटे आसू काढू नका, एवढंच त्यांना आम्हाला सांगायचं आहे. नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात की रश्मी शुक्ला जे आहे ते भाजपला सहकार्य करायचं आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या फायद्यासाठी त्यांना मुदतवाढ जी आहे ती दिली. मला वाटतं की या पद्धतीचे बेछूट आरोप करण्याआधी त्याचे पुरावे नाना पटोले यांना द्यावे लागतील. किंबहुना हा आरोप जर त्यांनी केला असेल आणि त्याचे पुरावे नसतील तर आज मी घोषित करतोय की नाना पटोले यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे आम्ही करणार. हा भाजपचा बदनामीचा प्रयत्न आहे. रश्मी शुक्ला त्यांची बाजू मांडतील, पण देवेंद्र फडणवीसांचं नाव बिना आरोपाने असं घेतलं असेल आणि त्यांनी पुरावे द्यावे अशी 7 दिवसाची नोटीस आज आम्ही त्यांना पाठवू. अन्यथा नाना पटोले यांच्यावर निवडणूक आयोगाकडे बेछूट बिना पुरावे बदनामी करणं आणि आरोप करणं या बाबतीत निवडणूक आयोगाने कारवाई करावी, ही मागणी आम्ही करू. अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचे दिवस आहे. गोपाळ शेट्टी यांनी अर्ज जो मागे घेतला, त्यांनी माघार घेतली पाहायला मिळेल. नाही, गोपाळ शेट्टी आमचे पहिल्या फळीतले नेते आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत, कर्मठ कट्टर कार्यकर्ते आहेत. भारतीय जनता पार्टी आणि मुंबईमध्ये मुंबईकरांसाठी त्यांचं योगदान हे अतुलनीय आहे. आम्ही विनंती गोपाळ शेट्टी यांना केलीच होती आणि आमचा याच्यावर पूर्ण भरोसा होता की गोपाळ शेट्टी हे पक्षाबरोबर तर होतेच आहेच, पण पक्षाचा निर्णय सुद्धा ते स्वतःचा निर्णय म्हणून त्या ठिकाणी घेतील आणि तो त्यांनी घेतला. गोपाळ शेट्टी यांचं मी अभिनंदन आणि धन्यवाद करतो. आणि राजकारणातला सुसंस्कृतपणा आणि विचारधारेवरचं राजकारण कसं करायचं असतं हे आता उभाटा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय शप यांनी आमच्याकडनं शिकावं. मला वाटतं तिन्ही पक्षाचे नेते यावरची भूमिका स्पष्ट करतील.
आमची भूमिका देवेंद्रजींनी मांडली, मी मांडली. अमित ठाकरे यांना त्या ठिकाणी महायुतीने समर्थन दिलं पाहिजे आणि ती भूमिका आम्ही मांडली. महायुतीच्या नेत्यांसमोर तो भूमिका घेऊन आम्ही गेलो. आता महायुतीचे नेते निर्णय करतील, तो आमचा निर्णय असेल. पत्र लिहिलं आहे महाविकास आघाडीला किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना, मॅनिफेस्टो कमिटीचे हेड आहेत काँग्रेस पार्टीचे, त्यांना पत्र लिहून मागणी केली आहे की मुस्लिमांसाठी मायनॉरिटी कॉमन मिनिमम मायनॉरिटी प्रोग्राम सारखा असा व्यवस्था केली जावी आणि त्यात लव जिहादची जी कमिटी आहे त्याला बरखास्त करावी आणि मुस्लिमांना आरक्षण द्यावा, हे सगळे मुद्दे इन्क्लूड केले आहेत त्यामध्ये. तुम्ही कशा बघता? यालाच वोट जिहाद म्हणतात. हे जे काही प्रश्न आणि मुद्दे समोर आणतात ना, हेच वोट जिहादचे मुद्दे आहेत. सबका साथ सबका विकास आमचा कार्यक्रम आहे. एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र, महाराष्ट्र प्रगतीकडे नेऊया, हे महायुतीचे कार्यक्रम आहेत. जे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाअंतर्गत नाहीच, असूच शकत नाही. धर्माच्या आधारावर आरक्षण ही मागणी सपा करते, शपथ त्याला समर्थन करते, उबाटा त्याला मांडीवर घेते आणि त्यामुळे उबाटा हे तुष्टीकरणाच्या राजकारणाचे उद्धवजी महामेरू आहेत. मुस्लिम आरक्षणाच्या विषयावर उद्धवजी तुमची भूमिका काय ही तुम्ही स्पष्ट करा. महाराष्ट्र जाणू पाहतोय. काल भाजपचे नेते माजी खासदार पूनम महाजन यांनी एक आरोप केलाय, भाजप की कापड लोकसभेच्या हा महाराष्ट्र भाजपमधून झालेलं एक षडयंत्र आहे असं त्यांनी म्हटलं. मला याची माहित नाही, पण महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष त्यांनी केलेल्या विधानाचं गांभीर्याने दखल घेतील. थँक्यू. आप सबकी माध्यम से मैं मतदाताओं को, महाराष्ट्र की जनता को भारतीय जनता पार्टी की तरफ से दीपावली की बहुत सारी शुभकामनाएं देता हूं और इस दीपावली से महाराष्ट्र की जनता के सुख शांति समृद्धि में वृद्धि हो, बढ़ोतरी हो, इस प्रकार की मनोकामना स्पष्ट करता हूं. और जब महाराष्ट्र की जनता सुखी शांति समृद्ध हो, यह मनोकामना मैं करता हूं, तो उसका मतलब स्पष्ट ही है. आने वाले 20 तारीख के चुनावी मतदान के बाद 23 तारीख को महायुति की सरकार इस महाराष्ट्र में आए, इस प्रकार की प्रार्थना करता हूं. ये इसके लिए हम कह रहे हैं क्योंकि हमने देखा है गत कुछ दिनों से कश्मीर में कानून व्यवस्था के विषय पर कहीं पर हल्ले हमले, ये जब से नई इंडिया अलायंस की सरकार आई तब से बढ़ गए हैं. और इसके लिए स्पष्ट दिखाई पड़ता है कि जब केंद्र शासित व्यवस्था वहां पर थी तब इसमें कमजोरी भी थी और ना के बराबर भी था. आज फिर एक बार इस प्रकार के व्यक्ति, गुनहगार, समाज कंटक इन्होंने सिर उठाया कश्मीर में, क्योंकि इंडिया अलायंस की यानी महाराष्ट्र में कहो तो उनके मित्र महाविकास आघाड़ी के मित्रों की सरकार वहां पर है. महाराष्ट्र की जनता को हम अवगत कराना चाहते हैं, जहां जहां ये लोग जाएंगे अशांति, अस्थैर्य, कानून व्यवस्था और हमले और हल्ले, ये महाविकास आघाड़ी के सरकार की प्राथमिकता और महत्व के मुद्दे हैं. वो बढ़ोतरी होती है उसमें, और इसके लिए महाराष्ट्र से महाविकास आघाड़ी को हद्दपार करो, ये जनता को हम आह्वान कर रहे हैं. और इसमें गहराई से हम देखेंगे तो ध्यान में आएगा कि जो नाम महाराष्ट्र में भी सामने आते हैं वो इसी प्रकार के अशांतता, गुनहगारी, समाज कंटक इस प्रक्रिया में है. उन लोगों का ही कनेक्शन महाराष्ट्र विकास आघाड़ी से जुड़ता दिखाई देता है, उनके विषयों का जुड़ता दिखाई देता है. जैसे याकूब मेमन
उनकी कब्र को, उसकी कब्र को सजाने का काम महाविकास आघाड़ी के सरकार के समय हुआ। क्यों? क्योंकि सरकार महाविकास आघाड़ी की थी, जिस याकूब मेमन ने बॉम्ब ब्लास्ट मुंबई में किए थे, जो आरोपी सिद्ध है। इकबाल मूसा का नाम आता है, इब्राहिम मूसा। वो इब्राहिम मूसा जो बॉम्ब ब्लास्ट में कन्विक्टेड एक्यूज है, वो उबाटा शिवसेना का प्रचार करते समय हमने लोकसभा में देखा। क्यों? महाविकास आघाड़ी है। कसाब जो बात रखता है था कि जो हमारे वीर पुलिस जवान शहीदी हुई उनको कसाब ने नहीं मारा था, इस बात के समर्थक महाविकास आघाड़ी के लोग कसाब की बात, कसाब जो कहता है वो बात कहते हैं। क्यों? ये समाज कंटक अशांतता के पुरस्कर्ता है और इसके लिए महाराष्ट्र विकास आघाड़ी को हद पार करे, शांति, स्थैर्य और प्रगति के लिए महायुति की सरकार लाए, इस प्रकार का आह्वान मैं करता हूं। दूसरी बात, मुंबई में जिस प्रकार के चुनावी प्रत्याशी कांग्रेस ने उतारे, उसमें 11 में से सिर्फ 2 ही मराठी भाई बहनों को चुनाव में प्रत्याशी किया है। इसके ऊपर उद्धव जी आपकी भूमिका क्या है, हमारा सीधा सवाल है। कोई परीक्षा में पास होने के लिए भी 35% मार्क लगते हैं, मुंबई कांग्रेस फेल हो चुकी है, उन्होंने सिर्फ 2 मराठी उम्मीदवार दिए। इतना मराठी द्वेष, मराठी आदमी के प्रति विरोध, ये कांग्रेस की भूमिका है, उसको समर्थन उद्धव जी का है। उद्धव जी जवाब दें। और जिन लोगों के नाम आ रहे थे, जो बचे कुचे मराठी चेहरे कांग्रेस में है, उनको दरकिनार कर दिया। फिर भाई जगताप जी हो, सचिन सावंत जी हो, मधुकर अण्णा चौहान हो, सालों से मराठी चेहरे कांग्रेस का काम करते थे, इनको दरकिनार करने का काम, यानी प्रत्याशी भी नहीं और दरकिनार करो, यह मराठी द्वेष कांग्रेस का है। उद्धव जी, इस मराठी कांग्रेस द्वेष के ऊपर आपकी भूमिका क्या है? और ये इसके लिए भी प्रासंगिक है क्योंकि जब संयुक्त महाराष्ट्र का आंदोलन चला, उस समय पर कांग्रेस के दिग्गज नेताओं ने तब मराठी भाषिक महाराष्ट्र बने, इसका विरोध किया था, छाती पीट पीट कर मराठी विरोधी भूमिका ली थी, महाराष्ट्र विरोधी भूमिका ली थी कांग्रेस ने। उतना ही नहीं, पूरा महाराष्ट्र जब आंदोलन में प्रेरित हुआ, चल पड़ा, तब हमारे मराठी 106 आंदोलकों पर, उनके छाती पर, सर पर, पेट पर गोली मारने का निर्णय भी कांग्रेस का था, कांग्रेस सरकार का था, जिससे उद्धव जी आपका अब अलायंस है। तो कांग्रेस तो तब भी मराठी महाराष्ट्र विरोधी थी, आज भी है। ऐसे मराठी विरोधी महाराष्ट्र द्वेष्टा कांग्रेस के समर्थक उद्धव जी आप हो, आपकी भूमिका स्पष्ट करें। इतनी बातें मैं आपके सामने रखना चाहता हूं। बहुत बहुत धन्यवाद। सवाल यह है कि क्या उद्धव ठाकरे के लिए मुस्लिम प्रेम या कसाब प्रेम या याकूब मेमन प्रेम राजनीतिक मजबूरी है? उद्धव ठाकरे जी तुष्टीकरण के राजनीति के मसीहा बन चुके हैं, वो आका बन चुके हैं एक विशिष्ट समाज के वोट को पाने के लिए, और इसके लिए उनके चुनाव प्रचार में, उनके यानी उनके पार्टी के इब्राहिम मूसा दिखता है, उनके सहयोगी दल का उम्मीदवार कसाब की भाषा बोलता है, और उद्धव जी स्वयं प्रचार करते हैं उस उम्मीदवार का जो याकूब मेमन को फांसी नहीं देनी चाहिए, यह बात करता है। और इसके लिए उद्धव जी थोड़ी तो शर्म करो, इतना हमको उनका कहना है। सवाल यह भी है कि रईस शेख ने जो है वो पत्र लिखा है पृथ्वीराज चौहान को, कांग्रेस पार्टी के नेता को, कि लव जिहाद कमेटी जो है उसे बर्खास्त की जाए, मुस्लिम आरक्षण दिया जाए। तमाम ऐसे 12 मांगे जो है, 12 से 13 मांगे रईस शेख ने जो है वो महाविकास आघाड़ी से। इस प्रकार के मुद्दों को उठाना, यही वोट जिहाद है।
हम तो सबका साथ सबका विकास के लोग हैं। जो परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी ने बनाए हुए संविधान में नहीं है, नहीं हो सकता, ना भाग है धर्म के आधार पर आरक्षण, उस मांग को करना ये कौन से कानून में बैठता है? और उद्धव जी इस प्रकार के मुस्लिम आरक्षण के समर्थक है कि नहीं, भूमिका स्पष्ट करें। महाराष्ट्र डीजीपी रश्मि शुक्ला का ट्रांसफर जो है वो इलेक्शन कमीशन के निर्देशानुसार किया गया है, कहीं ना कहीं आपत्ति जो है कांग्रेस पार्टी ने जताई। दो तरीके से इसका जवाब हम देंगे। पहली बात तो इस प्रकार सार्वजनिक रूप से सालों से महीनों से एक अधिकारी और भी महिला अधिकारी को टारगेट करना, टॉर्चर की तरफ लेके जाना, इस प्रकार की व्यवस्था का निर्माण करना है। कांग्रेस ध्यान रखे, कल उनको भी ये भारी पड़ सकता है। ये समाज की व्यवस्था को निकोप बनाने का रास्ता नहीं है। और दूसरी बात, एक बार कांग्रेस और उबाटा सेना तय कर ले, आज चुनाव आयोग ने अगर उनकी मांग पर शुक्ला जी का ट्रांसफर किया है तो चुनाव आयोग निष्पक्ष है कि नहीं? आज है और कल नहीं, ऐसा नहीं हो सकता। मेरे मन का होगा तो निष्पक्ष, मेरे मन का नहीं होगा तो पक्षपाती। ये नौटंकी बंद करे, ये दोगलापन कांग्रेस उबाटा बंद करे, ये हमारा कहना है। कांग्रेस ने आप पे भी आरोप लगाया था कि आपने जो है सरकार ने रश्मि शुक्ला का ट्रांसफर इसलिए नहीं किया था क्योंकि पारदर्शी काम नहीं करना चाहती सरकार। इस पर क्या कहेंगे? क्या प्रूफ है कांग्रेस के पास? नाना पटोले प्रूफ दे, नहीं तो हम आज उनको 7 दिन के अंदर आप माफी मांगे, नहीं तो चुनाव आयोग को कंप्लेंट करेंगे कि इनको प्रचार से रोका जाए। बेछूट आरोप और बदनामी भाजपा सहन नहीं करेगी। सर, रेबल्स के लेके जो मुद्दा चल रहा है, क्या आपके जो रेबल्स हैं वो वापस ले रहे हैं अपने नॉमिनेशन? भारतीय जनता पार्टी के प्रमुख कार्यकर्ता और रिबेल्स ने फॉर्म वापसी का कार्यक्रम किया, शुरू भी किया और बहुत हद तक लिया भी है। हमें उसका समाधान है। कितने हैं जिन्होंने विड्रॉ कर? प्रेस नोट में आपको देंगे। कोई फ्रेंडली फाइट इस दौरान देखने मिलेगी, मतलब महायुति में भी कुछ जगहों पर किसके साथ? विपक्षों के साथ महायुति? नहीं, हम महायुति साथ इकट्ठा मजबूत लड़ेंगे। सर, लेकिन कई सारे आपके बागी हैं जो अभी भी लड़ रहे हैं। जो हमारे महायुति के साथ है वो हमारा उम्मीदवार, ये स्पष्ट है। ठीक है, भाजपचं सरकार एक सांगता येणार नाही, अजितदादा पुढच्या लेखी सांगता येणार नाही. त्याने असे म्हटलंय की कुठेतरी अशी चर्चा आहे की शरद पवार आणि शिंदे यांची सुद्धा चर्चा सुरू आहे, असे त्यांनी म्हटलं. ते मलिक आहेत, ते महाजन नाही आहेत भविष्य करायला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।